हॅलो 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 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघतोय ते म्हणजे एमएसटी सीईटी ची मित्रांनो परीक्षा तर सर्वांची झालेली आहे 2024 ची, राईट ना। सर्वांची मित्रांनो एमएसटी सीईटी ची एक्झाम झालेली आहे। आता एक्झाम झाली मग सर पुढे काय काय असणार सर आमची ऍडमिशन प्रोसेस, आम्हाला किती मार्क येणार, जास्त येणार का कमी येणार। मित्रांनो हे बघा तुम्ही कष्ट केलेले नक्कीच मित्रांनो मार्क तुम्हाला जास्त येतील। ओके, आता स्टुडंट आपण बघणार आहेत की ऍडमिशन प्रोसेस जी असते, ऍडमिशन प्रोसेस इंजिनिअरिंगची ती नेमकं कशी असणार आहे ते आपण बघूयात मित्रांनो। बऱ्याच विद्यार्थ्यांना मित्रांनो पहिल्यांदाच असतं त्यामुळे ती गोष्ट त्यांना माहिती नसते। आपण जाऊयात मित्रांनो कशी जी प्रोसेस असणार आहे ती आपल्याला बघायची आहे। बघा सुरुवातीला मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांची एक्झाम झाल्यानंतर एक आन्सर की लागेल। ओके, आन्सर की लागल्यानंतर तुम्ही चेक करून घ्यायचं तुमची आन्सर की। ओके, त्यानंतर तुम्हाला मित्रांनो सीईटी सेल कडून स्कोर कार्ड देण्यात येणार। स्कोर कार्ड, त्या स्कोर कार्ड मध्ये तुमचे मित्रांनो फिजिक्स, तुमचं मित्रांनो केमिस्ट्री आणि तुमचं मित्रांनो मॅथ या सब्जेक्टचे पर्सेंटाइल येणार। आता पर्सेंटाइल येताना कसं येतात बघा 95 1 2 3 4 5 आणि 6 पर्सेंटाइल नंतर 6 आकडे असतात। ह्या सगळ्या आकड्यांना महत्व असतं, लक्षात ठेवा सगळ्या आकड्यांना महत्व असतं। ओके, सो असे मित्रांनो तुम्हाला तिन्ही पण विषयाचे मित्रांनो तुम्हाला पर्सेंटाइल येतील आणि खाली एक असेल अजून टोटल पर्सेंटाइल। आणि मित्रांनो हे तुमचे खरे पर्सेंटाइल, टोटल पर्सेंटाइल असतात आणि हे जे टोटल पर्सेंटाइल आहेत हे तुमचे खरी रँक असते। तुमची ही तुमची रँक असते मित्रांनो, लक्षात ठेवा ही तुमची रँक असते। येस, आता स्टुडंट तुम्हाला काय स्कोर कार्ड मिळालं, थोड्या दिवसानंतर सीईटी सेल काय करतो स्टुडंट ऍप्लिकेशन फॉर्म परत भरा म्हणतं। आता ऍप्लिकेशन फॉर्म परत सर कशासाठी भरायचे हे बघा की 2 लाख 3 लाख 4 लाख, सपोज आपण 3.5 लाख घेऊ, 3.5 लाख 50,000। येस, 3 लाख 50,000 विद्यार्थी मित्रांनो काय करतात एक्झाम देतात। एक्झाम दिल्यानंतर सगळ्याच विद्यार्थ्यांना जास्त मार्क पडत नाही, काही विद्यार्थ्यांना मित्रांनो कमी मार्क येतात। मग जर कमी मार्क आले तर मित्रांनो ते ऍप्लिकेशन भरत नाहीत, ऍप्लिकेशन फॉर्म भरत नाहीत, ते मित्रांनो प्रोसेस मधून बाहेर पडतात। ओके, म्हणजे ते आता परत प्रोसेस मध्ये आले नाही कारण त्यांना स्कोर कमी आलाय। ओके, मग मित्रांनो ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे, तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा स्कोर टाकायचा आहे जो तुम्हाला जेवढे पर्सेंटाइल आले ते। त्याचबरोबर मित्रांनो ऍप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर म्हणजे हे ऍप्लिकेशन फॉर्म म्हणजे एक प्रकारचं तुमचं काय असतं रजिस्ट्रेशन असतं, हे तुमचं एक प्रकारचं रजिस्ट्रेशन असतं। ओके, मग परत मित्रांनो तुम्हाला एक मेसेज येतो ओके, किंवा त्याच्यात मध्येच तुम्हाला समजतं कोणत्या कॉलेजवरती जाऊन तुमचे डॉक्युमेंट चेक करायचे। ओके, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं मित्रांनो, कोरोनामध्ये ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, पण आता तर काय विषय नाही, तुम्हाला डायरेक्ट कॉलेजवर जायचे आपले डॉक्युमेंट घेऊन मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे। ओके, डॉक्युमेंट कोणते कोणते लागतात, सिंपल डॉक्युमेंट असतात तुमचे कास्ट सर्टिफिकेट, ओके लिव्हिंग सर्टिफिकेट हे ते असतं, रिझल्ट असतो 12वीचा रिझल्ट असतो, सीईटीचा रिझल्ट असतो, एवढेच बाकी काही जास्त नसतात। ओके, त्याचबरोबर स्टुडंट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही तुमचे पर्सेंटाइल टाकलेले आहेत। आता मित्रांनो तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट लागते आणि फायनल मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला तुमची रँक समजते, लक्षात ठेवा फायनल मेरिट लिस्ट लागते आणि तिथं तुम्हाला तुमची रँक समजते। म्हणजे किती पैकी सपोज 3.5 लाख विद्यार्थ्यांपैकी मित्रांनो फक्त 2च लाख पोरांनी जर ऍप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे तर मित्रांनो तेवढ्याच विद्यार्थ्यांची ही मेरिट लिस्ट लागते। ओके, मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर तुम्हाला परत मित्रांनो अजून एक फॉर्म भरायचा असतो आणि तो फॉर्म त्याला म्हणायचं ऑप्शन फॉर्म। त्याला काय म्हणतात ऑप्शन फॉर्म। हा जो ऑप्शन फॉर्म असतो तो असतो कॅप राऊंड साठी। आता कॅप राऊंड म्हणजे नेमकं काय आणि ऑप्शन फॉर्म मध्ये आपल्याला काय भरायचंय बघा स्टुडंट, हा जो काही ऑप्शन फॉर्म आहे या ऑप्शन फॉर्म मध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक सगळी इन्फॉर्मेशन भरायची आहे। इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये भरायची, कोणती इन्फॉर्मेशन सेल्फ इन्फॉर्मेशन, म्हणजे स्टुडंट त्याच्यामध्ये तुमचं नाव असेल, वडिलांचं नाव, मम्मीचं नाव, बर्थडे हे बाकीच्या गोष्टी भरायच्या। त्यानंतर तुम्हाला एमएचटी सीईटीचा मित्रांनो तुम्हाला तिकडे पर्सेंटाइल भरायचे असतात। ओके, पर्सेंटाइल किंवा तुमची ती रँक आलेली ती सुद्धा रँक आणि बोर्डचे मार्क सुद्धा असतात। बोर्ड 12वीला तुम्हाला किती पर्सेंटेज पडले ते सुद्धा तुम्हाला या ऑप्शन फॉर्म मध्ये भरायचे असतात। येस, हा जो ऑप्शन फॉर्म जो असतो
त्याच्यामध्ये ही एवढी माहिती भरायची. त्याचबरोबर तुम्हाला कोणते कॉलेजला ऍडमिशन मिळवायचं आहे तर त्या कॉलेजचे नाव टाकायला लागतात. ओके, आता कॉलेजचे नाव कोणते कोणते आहेत हे पण मित्रांनो याच्यावर पण आपल्याला एक व्हिडिओ घ्यावा लागेल. ओके, कॉलेजचे ओके जेवढे पण इंजिनिअरिंग कॉलेज तुम्हाला आता माहिती असतील ठीक आहे. मी तुम्हाला सांगणार आहे अजून कोणते कॉलेज आहेत. जे पण कॉलेजेस मित्रांनो तुम्हाला आवडीचे आहेत, पुण्यामधले कॉलेजेस आहेत, मुंबईमधले कॉलेजेस आहेत किंवा डिस्ट्रिक्ट वाईज जे कॉलेज असतील, समजा सांगलीला कॉलेज आहे, सोलापूरला कॉलेज आहे, परत मित्रांनो अमरावतीला कॉलेज आहे, औरंगाबादला कॉलेज आहे, हे जे काही कॉलेज, साताऱ्याचं कॉलेज, हे जे काही कॉलेज आहेत मित्रांनो, या कॉलेजचे तुमच्या पर्सेंटाईल नुसार तुम्ही ते कॉलेज निवडा आणि ते तुम्हाला ऑप्शन फॉर्म मध्ये टाकायचे. हा जो पहिला ऑप्शन फॉर्म आहे तो तुमचा असणार कॅप राऊंड 1 साठी. ओके, म्हणजे हा ऑप्शन फॉर्म तुम्ही पहिला भरल्यानंतर कॅप राऊंड 1 ची मेरिट लिस्ट लागणार. म्हणजे ही एक अशी मेरिट लिस्ट असेल, तुम्ही जे भरलेले कॉलेजेस आहेत त्या कॉलेजची मित्रांनो मेरिट लिस्ट असेल. आता तुम्ही म्हणणार किती कॉलेज भरायचे, सगळेच पहिल्या लिस्टला मित्रांनो सगळे कॉलेज तुम्ही टाकून द्या आणि मित्रांनो तुमचं नाव हे ते येणार, इकडे पर्सेंटाईल येणार, इकडे तुमची कास्ट येणार. अशा पद्धतीने मित्रांनो कॉलेजचं काय लागते, मेरिट लिस्ट लागते कॅप राऊंड 1 मध्ये. तुम्हाला समजतं की माझा नंबर लागलेला आहे की नाही. आता हे कुठे समजतं, तुम्ही एक सीईटी सेल ऍप्लिकेशन केलं, त्या ऍप्लिकेशन मध्ये म्हणजे रजिस्ट्रेशन केलं होतं तर ते तुमचं अकाउंट आहे सेल्फ, तर त्या अकाउंट मध्ये तुम्हाला येऊन जातं की तुमचा नंबर कॅप राऊंड 1 मध्ये लागलाय की नाही लागलाय. ओके, तर मित्रांनो जर तुमचा नंबर लागला असेल त्याला म्हणायचं तुमची अलॉटमेंट झाली. ओके, जर पहिल्याच वेळेस जर तुमचा नंबर लागला तर काही टेन्शन नाही. आणि जर मित्रांनो तुमचा नंबर नाही लागला तर मित्रांनो परत तुम्हाला दुसरा ऑप्शन फॉर्म भरावा लागतो. परत तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म भरावा लागतो दुसरा, आणि त्याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो तुम्हाला काय करायला लागतं, कॉलेजचे नावं टाकावे लागतात की कोणत्या कॉलेजला तुम्हाला आता ऍडमिशन पाहिजे आहे. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला स्कोर तर ऑलरेडी तुम्ही टाकलेलाच असतो. ओके, आणि हे ऑप्शन फॉर्म तुमचा कॅप राऊंड 2 साठी आहे. ओके, परत मित्रांनो कॅप राऊंड 2 ची मेरिट लिस्ट लागते. परत आपण बघून घ्यायचं की त्याच्यामध्ये आपला नंबर लागलेला आहे की नाही. जर तुमचा नंबर लागला म्हणजे तुम्हाला अलॉटमेंट झाली. ओके, अलॉटमेंट नाही झाली तर परत मित्रांनो तुम्हाला ऑप्शन फॉर्म परत कॅप राऊंड 3 साठी तुम्हाला भरायला लागेल. ओके, अशीच प्रोसेस पुढे असते. टोटल किती कॅप राऊंड असतात, टोटल मित्रांनो कॅप राऊंड बघा 1 असतो, 2 असतो, 3 असतात. टोटल कॅप राऊंड मित्रांनो तुम्हाला 3 बघायला भेटतील. आता हे जे 3 कॅप राऊंड आहेत या तिन्ही कॅप राऊंड मध्ये जर तुमचा नंबर नाहीच लागला तर मित्रांनो तुम्हाला अजून एक चान्स आहे, तो म्हणजे मित्रांनो स्पॉट ऍडमिशन. म्हणजे तिन्ही सुद्धा पहिला कॅप राऊंड, दुसरा कॅप राऊंड, तिसरा कॅप राऊंड, तिन्ही कॅप राऊंड झाल्यानंतर मित्रांनो जर तुमचा नंबर कुठेच लागत नाहीये, तुम्हाला पर्सेंटाईल कमी असतील किंवा तुम्हाला आवडीचं कॉलेज पाहिजे असेल तर मित्रांनो लास्टला स्पॉट ऍडमिशन असतात की तुम्ही त्या ठिकाणी डायरेक्ट कॉलेजची भेट घेऊ शकता, कॉलेजला व्हिजिट देऊ शकता आणि व्हिजिट दिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या जागा, त्यांच्या व्हॅकन्सीज त्या ठिकाणी जर असतील तर तुम्हाला ऍडमिशन मिळून जातं. जरी सुद्धा मित्रांनो तुम्हाला कमी पर्सेंटाईल असतील तरी सुद्धा, कारण की कॉलेजला त्यांच्या ज्या सगळ्या सीट्स आहेत त्या पूर्ण भरायच्या असतात. त्यामुळे तुम्हाला स्पॉट ऍडमिशनला सुद्धा चांगल्या कॉलेजला मित्रांनो ऍडमिशन भेटू शकतं. ओके, ही झाली इन्फॉर्मेशन मित्रांनो ऍडमिशन प्रोसेस कशी राहील. चालेल, येस मित्रांनो, व्हिडिओ आवडलाय तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.